पण आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या पर्यावरण दिनाच्या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून हा नगर परिषद आणि संबंधित जे ठेकेदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत यांचा भ्रष्टारोपणाचा कार्यक्रम आम्ही म्हणतो. याला भ्रष्टाचाराचा हा कार्यक्रम आहे. फक्त फोटो सेशन करायचं आणि झाडं लावल्याचं दाखवायचं असं चालू आहे. आज कोट्यावधी रुपये खर्च करून हा रस्ता तयार झालेला आहे आणि या रस्त्यामध्ये आता पुन्हा खोदण्याचं काम आणि तिथे झाडं लावण्याचा यांनी हा बेकायदेशीर कृत्य चालू आहे. तिथे गॅस लाईन गेलेली आहे, पाण्याची लाईन गेली आहे, विविध अशा अंडरग्राऊंड काही महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या विषयाच्या लाईन गेलेल्या आहेत. भविष्यात जर या झाडांची पाळंमुळं जर खोलपर्यंत गेली तर कुठली दुर्घटनासुद्धा होऊ शकते. यासाठी कोणताही कार्यारंभ आदेश नसताना प्रशासनाने हे आलं मनात आणि गेलो दुकानात अशा प्रकारे रातोरात इथे पोकल्यान आणून रस्त्यामध्ये खड्डे खोदून वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र दक्ष आणि जिथे विषय गंभीर तिथे मनसे गंभीर या नेहमीप्रमाणे आम्ही इथे आज या चुकीच्या कामाला विरोध करण्यासाठी इथे सर्व आंदोलनाला बसलो आहोत. आमचं पर्यावरणाला वृक्षारोपणाला अजिबात विरोध नाही, पण हे बेकायदेशीर चाललेलं कृत्य आहे पण एक चालू आहे, हे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणावरून मागे हटणार नाही. तर बदलापूरचे गज्जल साहेब यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली का तुम्ही आंदोलन करू नका. आम्ही रात्रीच 1:30 वाजता पोलीस स्टेशनला पत्र देऊन आंदोलन करणार होतो, पण गज्जल साहेब यांच्या अंडरमध्ये राऊंडिंगचा हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला बघितलं आणि ते बोलले काय चालू आहे. तर ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तर त्यांना ती चुकीची गोष्ट पटली आणि त्यांनी त्वरित अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदारांना फोन केला आणि सांगितलं का सदर हे चुकीचं वाटतं आहे मला आणि त्यांच्या मागण्या पण रास्त आहेत. मग त्यांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही रात्री 1:30 वाजता घरी गेलो आणि आज पुन्हा सकाळी आलो तर त्यांचं चुकीच्या पद्धतीने मनमानी कारभार चालू होता. मग पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला आज पत्र दिलं, नगरपालिकेला पत्र दिलं का सदर हे चुकीचं काम चालू आहे. चांगले सिमेंटचे रस्ते खोदून जी झाडं लावत आहेत ती चुकीची. आमच्या पर्यावरणाला वृक्षारोपणाला कोणत्याही पद्धतीला विरोध नाही, पण आज अंबरनाथ शहरातला एक चांगला रस्ता जो जाणून बुजून कोणत्या तरी राजकारण्याच्या काय बोलतो त्या हव्यासापोटी किंवा चुकीच्या विजनपोटी तो निदर्शनास आमच्या दिसतोय, म्हणून आम्हाला त्यांचा विरोध आहे. आणि आम्ही आज पुन्हा सकाळी पत्र दिलं आहे का जोपर्यंत हे काम बंद होत नाही आणि जो चुकीचा ठेकेदार कोण नेमलेला आहे वर्क ऑर्डर नसताना किंवा ज्या राजकारण्याच्या हव्यासापोटी केल्या ज्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाला बसणार नाही. JCP खाली झोपून ट्रक खाली झोपून रस्ता रोखून आमचे जे डेमो होतं ते दाखवले. अजून पण त्यांना जर त्यांची इज्जत घालून घ्यायची आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडं खूप टेक्नॉलॉजी आहेत आमच्या राजसाहेबांच्या. आमच्याकडे डेमो असे आहेत ना का त्यांना दाखवू, मग त्यांना खरोखर विकास करायचा आहे का शहराचा भाकास करायचा आहे की त्यांचं नाव करायचं आहे आम्ही दाखवून देऊ त्यांना. पर्यावरणाचा चांगला दिवस आहे, झाडं लावलीच पाहिजे किंवा झाडांशिवाय आपल्याला आजच्या तारखेला पर्याय नाही. पण ती कुठं लावली पाहिजेत हे पण नियोजन त्या माणसाकडं पाहिजे का ते झाड जगलं पाहिजे. नुसतं आजचा दिवस पर्यावरणाचा म्हणून ते झाड लावणं हे असं नाही झालं पाहिजे. आज माझी आई वारली, माझ्या आईच्या वारल्यानंतर मी स्वतः पर्यावरणप्रेमी आहे, मी स्वतः प्लॅन्ट तयार करतो घरात आणि नगरपालिकेला मी 200 झाडं गिफ्ट दिली कारण माझ्याकडे झाडं जास्त होती, मला पाणी घालायला जमत नव्हतं. मग ती जेवढी चांगली झाडं जगलेली मरू नये म्हणून मी 200 झाडं नगरपालिकेला गिफ्ट दिली. त्याच्यामुळं पर्यावरणप्रेमी त्यांच्यापेक्षा 10 पटीने मी आहे. पण ते झाड एक दिवस आपण त्याला पाणी घातलं नाही तर त्याचे हाल काय होतात. जो मला काय आवाहन करा प्रशासनाला तेच सांगेल का ह्या अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. अंबरनाथ शहरातली तज्ज्ञ लोक घ्या, कुठं झाड लावलं पाहिजे, कुठं रस्ता झाला पाहिजे, कुठं हॉस्पिटल झाले पाहिजे, कुठं काय काय सुविधा झाल्या पाहिजेत. हे तुमचे इंजिनियर आहेत तरी अशा गोष्टी का चुकीच्या होतात त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा. का ते इंजिनियर बसवलेत का कुठले म्हणजे त्यांच्याकडं का कुठल्या कॅटेगरीचे इंजिनियर बसवलेत हेच मला समजत नाही. आता हा चांगला एवढा रस्ता तोडून यांना काय मिळणार आहे मला तेच समजत नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे पेवर ब्लॉक काढून खड्डे खोदले त्या खड्ड्यामध्ये उतरून जाहीर निषेध केला. CIP न्यूज सुनील वाघमारे, अंबरनाथ.